कोणस तू? ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आता सचिनला भेटायला साक्षी भांडीवालीचा वेश करून आलेली असते. घरात कल्पना आणि अस्मिता बसलेले असतात म्हणून ती दारात येते. तेव्हा सचिन तिला मदत करायला पुढे जातो. तेव्हा ती लपूनच हळूच सचिनला आपला चेहरा दाखवते व म्हणते, मला भेटायला मुद्दाम टाळतोयस ना, म्हणून मी इथे आले. साक्षीला तिकडे आलेलं बघून सचिनला मोठा धक्काच बसतो. तर इकडे सायली आणि प्रिया प्रतिमाकडे आलेले असतात. सायली प्रतिमाच्या डोक्याला मालिश करून देते. तेव्हा प्रतिमा तिला असं म्हणते की सायली, तुझ्या स्पर्शात जी जवळीक आहे, आपुलकी आहे, माया आहे ना, ती तन्वीच्या स्पर्शात नाही आहे ग. तर मालिश करत असताना सायली आता प्रतिमाचा एक केस काढून घेते, कारण तिला प्रिया आणि प्रतिमाची DNA टेस्ट करायची असते. सायली आता तो प्रतिमाचा केस तिच्या बॅगेत ठेवत असताना प्रिया तिथे येते. तेव्हा ती सायलीकडे बघून विचार करते की सायलीने बॅगेत काही लपवून ठेवलंय का. मी तिच्या समोर आल्यावर तिने तिची पर्स अशी धरून का ठेवली असेल. तर दुसरीकडे साक्षी जेव्हा रिटर्न घरी जात असते तेव्हा तिचा धक्का प्रियाला लागतो आणि सगळी भांडी खाली पडतात. तेव्हा प्रिया तिला चिडतच विचारते की तू कोण आहेस ग. तेव्हा साक्षी तिला आपला चेहरा दाखवते. ते बघून प्रियाला सुद्धा धक्काच बसतो. तर आता तेवढ्यातच सायली अर्जुन सुद्धा समोरून येत असतात आणि ते साक्षीला तिकडे बघतील म्हणून प्रिया खूपच घाबरते. तर आता सायलीने त्या भांडीवालीला बघितलेलंच असतं, जी की साक्षीच असते. तर आता सायली त्या साक्षीला ओळखू शकेल का आणि ते दोघंही तिला रंगेहात पकडू शकतील का, हे आपल्याला पुढील भागातच पाहायला मिळेल. ते पाहण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा.